नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या मित्रांनो जबरदस्त भागामध्ये आता सुमित्रा आणि जानकी एकत्र अगदी खुश होत भाजी निवडत असतात. परंतु आजी तिलाही कधीही देखवत नाही आणि तेवढ्यात ती तेथे येते आणि म्हणते की हो हो खरंच वा वा, अहो बरं वाटतं खूप, कारण तुम्हाला दोघींना असं एकत्र बघून. सू आणि सून दोघी मिळून एकत्र भाजी निवडतात. वा वा वा. आजीला काही बघवत नाही, परंतु मुद्दाम ती कौतुक करते. तेव्हा मात्र आता लगेच विचारते की काय गुलाबला नोकरीवरून काढून टाकले की काय. त्यावर आता सुमित्रा म्हणते की आई अगं आपण स्वतः जर काही काम केलं तर अंग अगदी फुटफुटीत राहतं. तेव्हा जानकी म्हणते की हो ना आई, एकदम बरोबर. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, गुलाबला मीच भाजी आणण्यासाठी बाजारात पाठवले होते आणि आणखीन काही आणायला. तेव्हा आता आजी विचारते की काय आणायला. तर जानकी म्हणते की आजी अहो जे आहे ना ते तुम्हाला खूप इतकं आवडतं ना, आणि जे तुम्ही चोरून खातात. तेव्हा आता आजी खुश होत म्हणते की डिंकाचे लाडू का. तर जानकी लगेच म्हणते की आजी अहो ते सुद्धा तुम्ही चोरून खातात का. तेव्हा आजी लगेच कावरी बावरी होते आणि शांत बसते. तर जानकी हसून म्हणते की आजी अहो तुमची गंमत करते. गुलाबदादा गेलेत आणि तेवढ्यात मात्र आता गुलाबदादा खूप काही आंब्याच्या टोपल्या भरून तेथे घेऊन येतात आणि ओरडतच येतात की आंबे आले आले. तर आता आंबे बघून मात्र आजी इतकी खुश होते, आजीच्या तोंडालाच पाणी सुटते. गुलाबदादा सांगतात की आई साहेब हे आंबे आहेत तर आपल्या बागेतून आणलेत. सुमित्रा म्हणते की हो ना, अरे खूपच छान पिकले, कारण आंब्याचा सीझन तर लगेच सुरू होतो आणि लगेच आता घरामध्ये आंबे यायला सुरुवात होते. तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होतात. जानकी म्हणते की खरंच ना तोंडाला पाणी सुटले, सुगंध अगदी इथपर्यंत येतोय. तर आजी म्हणते की हो हो बघू ना, अरे एक तरी बघूया. त्यावर आता जानकी म्हणते की आजी अहो आमरस करायचा आहे. तर सुमित्रा म्हणते की हो ना आमरसच करूयात, कारण सगळ्यांना आवडतो. आजी म्हणते की हो आमरस करूयात, पण मला तसा सुद्धा आंबा फक्त खायला आवडतो. मित्रांनो आजीला तर फक्त खायचं वेड असतं आणि ऐश्वर्याला मदत करण्याचं. तर सुमित्राला म्हणते की हो ना 2-3 आंबे दे मला, किंवा 7-8 दे, कारण ते व्यवस्थित पिकले की नाही ते बघते. बघा ना मित्रांनो आजीची भाषा कशी बोलण्याची आहे. आंबा तर खायचा असतो परंतु बोलते मात्र काही वेगळं. परंतु सुमित्रा आईपेक्षा सुद्धा तिच्यापेक्षा हुशार असते. सुमित्रा म्हणते की हो हो आई, अगोदर आंबे पाण्यात ठेवूयात आणि मग आंबे खाऊयात. जा बरं गुलाब, पाण्यामध्ये सगळे आंबे ठेवू नये. परंतु जानकी सुद्धा आजीपेक्षा जरा हुशारच असते. तर ती गुलाबदादांना जाताना म्हणते की गुलाबदादा अहो जरा ठेवताना जरा मोजून ठेवा, कारण आपले आंबे तर पहिल्यांदा निघालेत, मग किती निघाले आणि काय म्हणजे कसे ते सर्व काही हिशोब आपण ठेवायला नको का, असं मला म्हणायचं होतं. बरोबर आजीला टोमणा लागतो. आजी लगेच रागात बघते आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या बाहेर येते. आता संस्कारी जे काही बहू आहे तर तिचं मिशन आता हे ऐश्वर्याने सुरू केलेलं असतं आणि सुमित्रा आणि जानकी सोबत सुद्धा आता तिच्यासोबत चांगलं जसायला तसे असे तिला उत्तर देत असतात. तेव्हा ऐश्वर्याला बघून सुमित्रा म्हणते ऐश्वर्या आलीस का, अगं तुझा हात कसा आहे. तर ऐश्वर्या म्हणते की आई आता जरा बरं वाटतं, बरं आहे. तेव्हा जानकी सुद्धा विचारते की अगं ऐश्वर्या अगं तुझा हात आता बरा झाला, मग चल बरं पटकन भाजी निवडायला ये. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा अगदी शांतपणे म्हणते की हो ना निवडते ना, पण त्या अगोदर आई तुमच्याशी बोलायचं होतं. तर सुमित्रा विचारते की माझ्याशी काय बोलायचं ऐश्वर्या, तुला बोल ना मग तुला काय बोलायचं. ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा घरातील सगळं काम आता मीच करते. आई सारंगने सुद्धा काम करायला हवं, कारण हे बघा शेवटी आता सारंगला ऑफिसमध्ये पाठवण्याची आता ऐश्वर्याची तयारी सुरू असते. आणि आई हे बघा ना आमचं सुद्धा आम्हाला फ्युचर आहे आणि तसंही टेन्शन नाही, तुम्ही तर आहातच आमच्यासोबत सगळेजण, आणि मग काहीतरी सहारा लागतो. त्यामुळे ते म्हणत होते नोकरी करायची. आणि तेवढ्यात सारंग सुद्धा तेथे चाललेला असतो आणि नंदी बैलासारखा बायकोचा बैल मान डोलावत असतो. तेव्हा आता हुशार जानकी म्हणते की अरे वा अगं ऐश्वर्या खूप चांगली कल्पना आहे ग तुझी. तर सुमित्रा सुद्धा काही कमी नसते. सुमित्रा म्हणते की हो ना सारंग, नक्की नोकरी कर तू, माझी काही हरकत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना आई त्यांची काही हरकत नाही, परंतु हे असं म्हणत होते की त्यांना असं वाटतं की त्यांनी आपल्याच कंपनीमध्ये ऑफिस जॉईन करावं आणि तेथे काम करावे, कारण आई सगळा काही व्यवहार आता ऋषिकेश दादाच बघतात. त्यामुळे आणि जर तुम्ही त्यांच्याशी बोललात तरच ऋषिकेश दादा यांना कामावर ठेवून घेतील, कारण ऋषिकेश दादा तुमचं सर्व काही ऐकतात. असं आता ऐश्वर्या म्हटल्यानंतर सुमित्रा आणि जानकी एकमेकींकडे बघतात. तेव्हा आजी लगेच म्हणते की वा रे वा, म्हणजे घरामध्ये
3 सुना आणि ऑफिसमध्ये 2 भाऊ असले तर खूपच छान होईल, खूप छान दिसेल. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना अगं आई, त्यामुळे दादा आणि माझे संबंध सुद्धा खूप छान होते. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना, मला तर असं वाटतं की या निमित्ताने घरामध्ये फक्त आग पेटेल. तेव्हा आता सर्वजण आजीकडे बघत असतात तर आजी लगेच परत आपली भाषा बदलते, म्हणते मला असं म्हणायचं होतं की शांतता लाभेल असं. आणि आजी परत जानकीला म्हणते की काय ग जानकी, अगं सारंगने जर ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये काम केलं तर तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना. त्यावर आता जानकी हसून म्हणते की आजी अहो काय बोलतात, मला कशाला प्रॉब्लेम होईल. खरं तर मला खूपच आनंद होईल, कारण दोन्ही भाऊ एकत्र काम करतात एकाच ऑफिसमध्ये आणि काम करणारे म्हणल्यावर किती आनंदाची गोष्ट आहे बरं. तेव्हा आता सुमित्रा थोडी विचारात पडते, तिच्या चेहऱ्यावर थोडासा गंभीरपणा दिसतो. तर आता जानकी गुपचूप खुर्चीच्या मागून आईंचा हात धरते आणि म्हणते की आई अहो नका तुम्ही इतक्या विचारात पडू, मी करेल ना ऋषिकेशला फोन, मी त्यांना नक्की समजावून सांगेल आणि जोरात असा हात दाबून बरोबर आईला जे काही सांगायचं असतं ती बरोबर सांगते. तेव्हा सुमित्रा लगेच हसते. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की मग काय सारंग भाऊजी, अहो तयार व्हा, छान बूट सूट वगैरे घालून टाय वगैरे बांधून रेडी व्हा, कारण ऑफिसला जायचं ना तुम्हाला. सारंग तर लगेच खुश होतो आणि म्हणतो की हो हो, एकदम असा जेंटलमॅन सारखा तयार होऊन येतो, बघतच राहा. ऐश्वर्याला म्हणतो की चला मी तयार होऊन येतो आणि लगेच आत निघून जातो. तेव्हा ऐश्वर्या आणि आजी लगेच उठतात, दोघींना आत जायचं असतं. सुमित्रा म्हणते की झाली का भाजी निवडून. जानकी म्हणते की हो आई होईलच. आणि आता जानकी गुलाबदादांना सर्व काही भाजीचा पसारा टेबलवरचा आवरून घेण्यासाठी सांगते. म्हणून भाजी घेऊन सुमित्रा आणि जानकी तर आत जातात. तर ऐश्वर्या आजीच्या हाताला धरून थोडंसं बाजूला घेऊन येते आणि म्हणते की काय आजी, कसं काय वाटलं माझं हे सरप्राईज, कसा होता माझा प्लॅन. तेव्हा आजी म्हणते की हो ना, वा वा, खरंच मला खूप आवडला तुझा हा प्लॅन, खरंच काय डोकं आहे, वा वा ऐश्वर्या. आणि हे बघ ना अगं जानकीने परवानगी दिली, ही एक गोष्ट बरोबर आहे. सारंगला आता ऑफिसमध्ये बघितल्यानंतर ऋषिकेश मात्र आणखीन चिडणार आहे आणि मध्ये आणखीनच भांडण लागेल आणि आपल्या तर अगदी मनासारखं होईल. तेव्हा ऐश्वर्या खुश होते आणि आजीला म्हणते की हो आजी जरा सावकाश चला. मुद्दाम आता सुमित्रा आणि जानकी समोर नाटक करतात. तर आता इकडे सुमित्रा जानकीला विचारते की अगं जानकी, अगं तू सारंगला ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी दिली, परंतु ऋषिकेश किती चिडेल तुला माहिती आहे ना. तेव्हा जानकी म्हणते की हो ना आई, मला माहिती आहे. सुमित्रा म्हणते की अगं एकतर तू ऐश्वर्याला घरात घेतलं त्यामुळे तो आणखीनच रागवलेला आहे आणि त्यात म्हणजे पुन्हा आता ह्या सारंगला ऑफिसमध्ये जर बघितलं तर तुमच्यात आणखीन भांडणं होती आणि मुद्दाम तुमच्या दोघांमध्ये भांडण होण्यासाठी ऐश्वर्या हे सर्व करते. जानकी तुला हे नाही कळत का. तेव्हा जानकी निश्चित असते, कारण तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन दुसराच असतो. जानकी म्हणते की आई अहो मला सगळं काही कळतं, फक्त ऐश्वर्याला नाही कळत. ओ आई ती नाटक करते हे आम्हाला सुद्धा कळतंय, इतक्या दिवस आम्ही तिच्याबरोबर राहतोय ना, म्हणून सगळं काही शिकले मी. आणि आई मी असं काहीतरी करणार आहे की ज्याने सारंग भाऊजी ऑफिसला जाऊ शकणार नाही. हे ऐकून आता सुमित्रा खुश होते आणि म्हणते की अगो बाई काय करणार आहेस ग तू असं. तेव्हा आता जानकी खुश होऊन आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजाबाई जिम्मा खेळतो असं बरोबर गुणगुण करते. परंतु सुमित्राला काही कळत नसतं की जानकीचा काय प्लॅन आहे तो. हुशार जानकीने सर्व काही अगदी परफेक्ट नियोजन करून ठेवलेलं असतं. त्यानंतर आता इकडे सौमित्र ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये येतो आणि दादाचे म्हणतो. तर ऋषिकेश सौमित्रला बघून खुश होतो आणि म्हणतो की अरे सौमित्र तू आज असा अचानक ऑफिसमध्ये कसा. सौमित्र म्हणतो की अरे दादा येथून जवळूनच जात होतो, असं वाटलं की तुला भेटावं आणि तसं जावं. तेव्हा सौमित्र विचारतो की अरे तुझा हात कसा आहे. तर ऋषिकेश म्हणतो की तुला कॉफी वगैरे. सौमित्र म्हणतो की नको. तर ऋषिकेश म्हणतो की हो हात अगदी बरा आहे. त्यावर आता सौमित्र विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तू जानकी वहिनीवर का चिडलास रे. तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रला म्हणतो की उठ. सौमित्र उठून उभा राहतो. तर ऋषिकेश त्याला म्हणतो की जा बरं घरी. तेव्हा सौमित्र परत खाली बसतो आणि ऋषिकेशला विचारतो की दादा अरे तू माझ्यावर का चिडतोस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कारण तू जानकीची वकिली करण्यासाठी येथे आलास म्हणून तिनेच तुला पाठवलं असणार हो की नाही. तर सौमित्र म्हणतो की दादा नाही रे, मी स्वतःहून आलो. अरे एक भाऊ दुसऱ्या भाऊशी नाही का बोलू शकत. तेव्हा ऋषिकेश थोडासा हसतो आणि म्हणतो की हे बघ सौमित्र, तुला जे बोलायचं असेल ते बोल, परंतु हे तुम्हाला समजावू नको की मी जानकीशी बोलावं म्हणून, तिला माफ करावं म्हणून. तेव्हा सौमित्र विचारतो की अरे दादा पण का. तेव्हा ऋषिकेश खूप भयंकर चिडतो
अरे हा प्रश्न तू मला विचारतोस का? अरे एकतर तो मूर्ख सारंग त्या ऐश्वर्याच्या कचाट्यात सापडला आणि त्यांचं ऐकून आई आणि जानकीने सुद्धा नको ते डिसिजन घेतलं. मग सौमित्र मला एक गोष्ट सांग बरं, यांना खरंच कळत नसेल का ती ऐश्वर्या आपल्या घरात परत का आली असेल? तर सौमित्र म्हणतो की अरे ऑफकोर्स कळत असेल, कारण त्या ऐश्वर्याला जानकी बहिणीपेक्षा कोणी जास्त नाही ओळखत. अरे मी जानकी बहिणीला खरंच खूप चांगलं ओळखतो, कारण नक्की काय जानकी बहिणीचा यामागे प्लॅन असेल. तिने काहीतरी असं विचार करूनच ऐश्वर्याला घरात घेतलं असेल आणि मला अशी खात्री सुद्धा आहे जानकी बहिणीच्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी सुरू आहे, म्हणून ती हे सर्व करते. मला फक्त दादा तुला इतकं समजायचं होतं की माझा जानकी बहिणीवर पूर्ण विश्वास आहे आणि तू सुद्धा जानकी बहिणीवर पूर्ण विश्वास ठेव. तेव्हा आता सौमित्रचे हे बोलणं ऐकून ऋषिकेश विचारतो की वकील साहेब, अहो तुमचा काळा कोट कुठे आहे? तर सौमित्र म्हणतो की अरे घरी आहे. का रे दादा, तू का असं विचारतोस? तर ऋषिकेश हसून म्हणतो की अहो वकील साहेब, तो कोट न घालता तुम्ही वकिली करतात म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी विचारला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा असं नाही. आणि तेवढ्यात देशमुखचा फोन आता ऋषिकेशला येतो. देशमुखला ज्या कामासाठी पाठवलेलं असतं तर त्या कामाबद्दल हा फोन असतो. तेव्हा आता देशमुख असे म्हणतो की तो माणूस मुळशीतच आहे. तर ऋषिकेश म्हणतो की हो का, मुळशीतच आहे. मग देशमुख तुम्ही एक काम करा, तुम्ही अगदी त्या माणसावर पाळत आणि नजर ठेवून राहा. काही झालं तरी तो माणूस आपल्या नजरेआड जायला नको. मी येतोच तिकडे, तोपर्यंत तुम्ही सगळं काही व्यवस्थित हँडल करा. तेव्हा आता लगेच ऋषिकेश फोन ठेवतो. परंतु सौमित्रला आता थोडीशी शंका येते. तो विचारतो की काय रे दादा, अरे तू इतक्या घाईत कुठे निघालास आणि कुठल्या माणसाबद्दल तू बोलतो हे? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अरे सयाजीरावांच्या माणसाबद्दल बोलतो. तेव्हा सौमित्र विचारतो की एक मिनिट, काय सुरू आहे? आणि दादा, अरे तू देशमुखांना कुठे पाठवलं? आणि हे बघ दादा, जे काही आहे ते अगदी खरं सांग प्लीज, माझ्यापासून काही लपू नकोस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे आपल्या नानांना ज्या लोकांनी किडनॅप केलं होतं त्या लोकांचा मी आता शोध घेतो. मला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या मागे सयाजीरावांचाच हात आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा, अरे प्लीज तू यात पडू नकोस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, हे जे कोणी केलेलं आहे ना ते सगळं काही मला शोधून काढावंच लागेल. सौमित्र म्हणतो की अरे तू पुन्हा या सगळ्यामध्ये अडकशील, कारण आपल्याला पुन्हा कोर्टाची पायरी नाही चढायची. ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र तू इतकी काळजी करू नकोस, मी बेसिक आता शोधाशोध सुरू करतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे तुझी ही बेसिक चौकशी आहे ना, शोधाशोध अगदी जवळून मी बघितलेली आहे, त्याचा अनुभव सुद्धा मला आला. आणि हे बघ ते तुझं काम नाही, तू त्यात पडू नकोस. आणि हे बघ दादा, अरे तू कुठेही जाऊ नकोस, तू या सगळ्यामध्ये सुद्धा पडू नकोस. पोलीस आहे ना, पोलीस त्याची सगळी चौकशी करतात. परंतु मला तुला एकच सांगायचं की तू यामध्ये अडकू नकोस. एकदा तू जानकी बहिणींचा विचार कर ना. अरे तुला जर काही झालं तर तिने, तेव्हा ऋषिकेश रागाने म्हणतो, तिने केला का माझा विचार? सांग ना त्या ऐश्वर्याला तर तिने घरात घेतलं आणि मोकळी झालीस ना. तिच्या मनाला जे वाटलं तिने केलं, परंतु आता माझ्या मनाला जे काही पटतं तर ते मी करणारच. आपल्या नानांना ज्या लोकांनी किडनॅप केलेलं होतं ना त्या लोकांना मी नाही सोडणार सौमित्र. ऋषिकेशचा राग अगदी अनावर होतच. सौमित्र म्हणतो की दादा अरे तरी पण, परंतु ऋषिकेश ऐकायला तयारच नसतो. ऋषिकेश म्हणतो की ही जे काही तुझे वकिली शब्द आहे आणि हे जे काही आहे ते सगळं तुझ्या जवळ ठेव. मला माझ्याप्रमाणे जे करायचं ते करून दे. ऐश्वर्या आणि सयाजी या दोघांचं जे काही आता पितळ आहे ते मला उघडं पाडायचं आणि शेवटी मी ते पाडणारच, परंतु तू यामध्ये पडू नकोस असे बोलून आता ऋषिकेश निघून जातो. तेव्हा आता सौमित्राला टेन्शन येते की दादा खरंच ऐकेल तर शपथ. त्यानंतर आता इकडे जानकीच्या डोक्यात एक प्लॅन असतो. सारंग भाऊजी बाहेर येईपर्यंत ती मुद्दाम आता वाटच बघत असते आणि जेव्हा सारंग बाहेर येताना दिसतो तेव्हा मात्र आता लगेच जानकी ऋषिकेश बरोबर फोनवर बोलत आहे याचं नाटक करते. तेव्हा आता मुद्दाम सारंग भाऊजींसमोर ऋषिकेश बरोबर फोनवर बोलते की बाद झालं, आता मी सारंग भाऊजींना ऑफिसमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला म्हणजे घेतलाच. तेव्हा आता जानकी मुद्दाम म्हणते की काय ऋषिकेश, तुम्ही त्यांना खुर्ची फेकून मारणार? तेव्हा आता मुद्दाम सारंगला घाबरण्यासाठी आता जानकी हे नाटक करते आणि मुद्दाम तेथील एक स्टूल खाली टाकते आणि ते स्टूल उचलत म्हणते की अरे देवा, अहो ऋषिकेश असं का करता? अहो त्यांना जर खुर्ची फेकून मारली तर त्यांना फार लागेल हो. हे बघा ऋषिकेश, तुम्ही शांत व्हा. मी एक काम करते, छान आंबे तुमच्यासाठी पाठवते, त्याचा छान आमरस सुद्धा मी करून पाठवते. मग तुम्ही दोघे भाऊ मिळून ऑफिसमध्ये छान असा आमरस खा. आणि जानकी आता रस करायला घेते, एका वाटीत आंबा पिळत असते आणि परत सारंग भाऊजींसमोर मुद्दाम ऐकण्यासाठी म्हणते की काय
तुम्ही सारंग भाऊजींचा म्हणजे आंब्यासारखा रस पिळता? नाही हो ऋषिकेश, तुम्ही असं सारंग भाऊजींसोबत का करतात? तेव्हा सारंग आता हे ऐकून खूपच घाबरतो आणि अरे देवा, हा माणूस आहे की हैवा? आणि तिकडे ऋषिकेश दादा तर मारण्याच्या गोष्टी करतो आणि खरंच मी जर ऑफिसला गेलो तर खरंच त्याने मला जर मारलं तर? तेव्हा जानकी मुद्दाम म्हणते की अहो, ही सगळं काही शिक्षा द्यायची तर ती ऐश्वर्याला द्यायची, कारण हे जग एक कारस्थान आहे, ते सगळं तिचं आहे. तेव्हा ऋषिकेश मुद्दाम तिकून असं म्हटलेला ती दाखवते की बायकोची शिक्षा नवऱ्याला द्यायची. अहो पण ऋषिकेश, एवढी मोठी शिक्षा नाही हो, असं नाही करायचं, ते तुमचे भाऊ आहेत ना. तेव्हा आता सावत्र भाऊ, अहो हे काय सावत्र काय सक्क काय? अहो ऋषिकेश, हा भेद तुम्ही कधीपासून करायला लागले हो? आणि काय सारंग भाऊजीने तुम्हाला असं करायला भाग पाडलंच म्हणून तुम्ही त्यांना मारणार आहात का? सारंग तर खूपच घाबरून लाल होतो. अरे बापरे, म्हणजे ऋषिकेश दादा खूपच भडकलेला दिसतो, त्यामुळे आता ऑफिसमध्ये जाणं काही योग्य नाही. मग काय करू मी? ऑफिसमध्ये जाऊ किंवा नको जाऊ? सारंग तर पूर्णपणे घाबरून लाल होतो. तेव्हा जानकी मुद्दाम आता म्हणते की नाही ऋषिकेश, ठीक आहे, तुम्हाला मारामारी करायची असेल तर माझ्या घरात अजिबात करायची नाही, आणि जर तुम्हाला त्यांना मारायचं असेल तर मी त्यांना ऑफिसमध्ये पाठवते. आता जानकी नाटक करते. अहो जास्त मारू नका, ते तुमचे लहान भाऊ आहेत याचा विचार करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहो आपल्या आईंच्या मनाचा विचार करा हो, त्यांना किती वाईट वाटेल. अहो ऋषिकेश, मला शपथ वगैरे देण्याची काही गरज नाही, ते अजून ऑफिसला नाही निघालेत, आणि ते ऑफिसला निघाले का मी तुम्हाला सांग, तयारीत राहा म्हणून. आणि ठीक आहे, थोडस अगदी नाराज होण्याचं नाटक करते आणि फोन ठेवते. तर आता सारंग हे ऐकून डोक्याला हात लावून घेतो. तेव्हा जानकी सारंग भाऊजींकडे बघते आणि म्हणते, सारंग भाऊजी, अहो तुम्ही रेडी सुद्धा झालात का? अहो खरंच खूप छान दिसता, एकदम असे जेंटलमॅन, आणि तुम्ही ऑफिसला जातात ना? जा जा मग. सारंग पूर्णपणे घामाने लाल होतो, पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. जानकी म्हणते की अहो हे काय, किती घाम फुटलाय तुम्हाला अहो सारंग भाऊजी, आणि जा जा ऑफिसला जा, चांगले थंड पडतात. आता असं म्हटल्यानंतर आता सारंग तर आणखीन घाबरतो. त्यावर आता जानकी म्हणते की अहो तेथे एसी स्ट्रॉंग आहे, आणि तसंही ऋषिकेशनी सांगितलेलं आहे तुम्हाला ऑफिसमध्ये पाठवून दे, ते तुमचं स्वागत करणार आहेत. आता स्वागत म्हटल्यानंतर जानकी मुद्दाम आड बोलते. तर सारंग आणखीन घाबरतो, विचारतो की स्वागत, चांगली वरात काढणार आहे ना ऋषिकेश दादा माझी, असं विचारतो. आणि हे बघ ना जानकी बहिणी, मी सगळं काही तुझं बोलणं ऐकले. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी, तुम्ही आमचं बोलणं ऐकलं? सगळं ऐकलं का? तर आता सारंग म्हणतो की हो ना, सगळं काही ऐकलं. तर जानकी आता थोडस तोंड वळवते, त्याच्याकडे पाठ करते आणि हसते, आणि सारंग म्हणत असतो की हो ना, हे सगळं काही ऐकलं की ऋषिकेश दादा मला आंब्यासारखा पिळणार आहे, म्हणून पिळून पिळून तो माझा रस काढणार आहे ना. तेव्हा आता अरे देवा, आता मी काय करू? म्हणून सारंगची पूर्णपणे अगदी घाबरगुंडी उडते. आणखी आता मुद्दाम सगळे काही आपले हावभाव बदलते आणि सारंग भाऊजींना म्हणते, अहो मी काय सांगू सारंग भाऊजी, आणि तुम्हाला माहिती आहे की ऋषिकेश दादांचा राग कसा आहे, आणि हे बघा मागच्या वेळेस तुम्हालाच ऑफिसमध्ये मारलं होतं ना, तेव्हा सारंग अगदी रडल्यासारखं तोंड करतो आणि हो हो करतच. जानकी म्हणते की हो ना, अहो सारंग भाऊजी, काय चेहरा सुजला होता हो तुमचा, आणि आता तर उन्हाळा आहे, उन्हाळा, आणि ते केवढे तापले असतील, आणि तुम्ही जर आता त्यांच्यासमोर गेलेत ना, झालं मग, आता काहीच खरं नाही तुमचं. आणि आता हे बघा, मलाच असं धडधडतंय नक्की काय करावं ते, आणि ते तर तुमचे भाऊ आहेत, मग मला नाही वाटत की त्यांचा हात तुम्हाला इतका लागेल म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो की अगं काय लागणार नाही वहिनी, अगं चांगला लागतो त्याचा हात, तू नव्हती आमच्या लहानपणी, दादाने एकदा मारलं होतं, एकदा त्याने मला असं मारलं होतं की अजून सुद्धा ते दुखतंय माझं, आणि खरंच मी नाही सांगू शकत. तेव्हा जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, अहो तुम्हाला असं मारलेलं मी नाही बघू शकणार. तेव्हा आता लगेच सारंग विचारतो की मग मी काय करू वहिनी. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही घरीच थांबा, अहो एकतर तुम्ही आजारपणातून उठलात आणि हॉस्पिटलमधून घरी आलात, एवढं विष तुमच्या पोटात गेलं होतं ना तुमच्या पोटामध्ये विष, असं मुद्दाम विचारते. तर सारंग म्हणतो की हो हो, आणि हे बघा आता ऐश्वर्याला घेऊन घरी आलात, मग त्यामुळे तुम्ही दोघे आराम करा, आणि त्या ऑफिसला जाण्याच्या फंदामध्ये तुम्ही पडूच नका. मी छान तुम्हाला पुऱ्या तळते, कुरड्या तळते, पापड्या तळते, छान आमटी भात करते, भजे करते, आणि मस्त आमरस करते, खा आणि ताणून जा. काय गरज आहे बरं तुम्हाला ऑफिसला जाण्याची? आणि सारंग भाऊजी तसंही तुम्हाला ऑफिसचं काम काही येत नाही. सारंग म्हणतो की हो हो वहिनी, मी एक काम करतो, मी येथेच थांबतो, येथेच आमरस खातो, नाहीतर ऑफिसमध्ये गेलो तर तो माझा पिळून रस काढेल. जानकी म्हणते की हो ना सारंग भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका, मी कायम तुमच्या सोबत असेल. जानकीने बरोबर आता सारंगला ऑफिसला जाण्यापासून अडवलेलं असतं. तुमची वहिनी कायम तुमच्या सोबत असेल हो. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना वहिनी,
फक्त एक काम कर, जेवण झाल्यानंतर तुम्हाला आवाज दे. जानकी म्हणते की अहो काय म्हणालात, हाक मार. तेव्हा जानकी म्हणते की नाही नाही सारंग भाऊजी, हो अशी भाषा नको, तुम्ही एक काम करा, असं म्हणा की वहिनी हाक दे असं म्हण. आणि तेव्हा जानकी मुद्दाम ऋषिकेशचा फोन आला असं म्हणते. तर सारंग खूपच घाबरतो आणि मी जातो असे बोलून तो धावतच आपल्या रूममध्ये पळत जातो. जानकीला मात्र खूप हसायला येतं. तेव्हा जानकी स्वतःशीच म्हणते की खरंच सारंग भाऊजी तुम्ही खूप भोळे आहात. आणि हो आमरस, आणि हा आमरस मी इतका गोड करेल की ऐश्वर्याचं तोंड आता कडू पडलंच पाहिजे असं आता जानकी ठरवते. तेव्हा ऐश्वर्या ही आता रूममध्ये खूपच खुश असते. काय जानकी तुम्हाला फटके दिलेस ना, आता बघ, आता माझ्या नवऱ्याला मी ऑफिसमध्ये पाठवून तुला तुझ्या नवऱ्याचे कसे फटके बसवते बघतच राहा. आणि तेवढ्यात परत सारंग रूममध्ये येतो. तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो तुम्ही तर आता ऑफिसमध्ये जायला निघाला होतात, मग परत का आलास. तेव्हा सारंग म्हणतो की अहो मी ऑफिसला नाही जाणार, कारण ऑफिसला जाऊन मला मार खायचा का. अहो ऋषिकेश दादा माझ्यावर खूप भडकलेला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट सारंग, अहो काय बोलतात तुम्ही, तुम्हाला हे कोणी सांगितलं. तेव्हा सारंग म्हणतो की जेव्हा मी खाली गेलो होतो तेव्हा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हे फोनवर बोलत होते, त्यांचं बोलणं मी ऐकलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो ते जानकी आणि ऋषिकेश फोनवर बोलत होते, हे कसं शक्य आहे, काय बोलतात तुम्ही हे सर्व. अहो ती दोघी जण एकमेकांशी बोलत नाही, आजीने आपल्याला आत्ताच येऊन सांगितले. तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो ऐश्वर्या, मी स्वतःच्या कानाने ऐकलं, मी स्वतः दादाशी बोलत होते की दादा असे म्हणत होता की सारंगला पाठव, ऑफिसला पाठव, मी चांगला त्याचा रस काढतो ते. ऐश्वर्या म्हणते की असं. ऐश्वर्या म्हणतो की गंमत नाही ऐश्वर्या, अहो मी तुम्हाला खरं सांगतो, दादाचा हात खरंच खूप लागतो आणि हे बघा मी नाही जाणार, तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही एकदा बघा, त्याचा हात खूप असा जड 10 किलोचा असेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग तुम्हाला खरंच काही कळत नाही, त्या दोघांमध्ये ना जरा भांडण झालं असतं म्हणून मी तुम्हाला ऑफिसला पाठवत होते. आणि हे बघा सारंग मला काहीच माहिती नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता ऑफिसला जा आणि बाकीचा विचार करू नका. तेव्हा सारंग जायला तयार नसतो. सारंग म्हणतो की मला काय वाटतं की आपण मस्तपैकी जेवण करूयात आणि जेवण करता करता या दोघांमध्ये भांडण कसं लावता येईल याचा विचार करूया. एकतर वहिनी जेवण खूप छान करणार आहे, मस्त पापड वगैरे, आमटी भात आणि आमरस त्याबरोबर, मी तोपर्यंत चेंज करून येतो. तिने मला हाक दिली की लगेच तुम्ही मला आवाज दे. तेव्हा आता ऐश्वर्याची खूप अशी तळतळ होते, कारण तिचा प्लॅन फ्लॉप होतो. एकतर ती बाई बिंडोकच आहे आणि त्याहून हा माणूस जास्त बिंडोक, तिने मुद्दाम याला फसवलं असेल. परंतु आता मात्र मला असं गप्प बसून नाही चालणार, काहीतरी खास असा बेतमारा करावा लागेल. हिचा जो काही खास बेत आहे ना तो कसा मी हाणून पाडते बघतच राहा. आणि तेवढ्यात आता जानकीकडे सर्व काही आमरस वगैरेचा बेत किचन मध्ये कामच करत असते. शर्वरीचा फोन येतो. तर जानकी शर्वरीचा फोन बघून खूप खुश होते आणि विचारते की काय कसे आहात, आत्ताच माझ्या मनात तुमच्याविषयी विचार येत होता आणि डॉक्टर काय म्हटल्यात. तेव्हा शर्वरी म्हणते की हो ना वहिनी, थँक्यू सो मच. अगं दादा त्या डॉक्टरांना घेऊन आला होता, उद्याच मी विक्रांत आणि मी टेस्ट करायला जाऊया. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश, यावेळेस आता कोणतीही काळजी करायची नाही, देवी आईच्या कृपेने सर्व काही अगदी ठीक होणार आहे. पॉझिटिव्ह राहायचं, निगेटिव्ह विचार नाही करायचा. आणि हे बघा मी सुद्धा आता तुम्हाला एक चांगली बातमी देते, आपल्या बागेतील आंबे आले, तुम्ही गुलाबदादांकडून तुम्हाला पाठवून देते. शर्वरी आंबे म्हटल्यानंतर खुश होते आणि हो हो म्हणते. तर जानकी म्हणते की हो आत्ता मी तुम्हाला आंबे गुलाबदादांकडून पाठवते, परंतु ननंदबाई अहो कैऱ्या घेऊन मात्र मीच येणार आहे तुमच्याकडे. त्यावर आता जानकीचं बोलणं ऐकून शर्वरी म्हणते की वहिनी सॉरी आणि थँक्यू सो मच सुद्धा. तेव्हा जानकी विचारते कशाबद्दल. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं वहिनी मी इतकं चुकले तरी सुद्धा तू माझी बाजू घेतलीस, माझी काळजी करते आणि आता सुद्धा तू माझ्या काळजीपोटी डॉक्टर सुद्धा पाठवलेस. तेव्हा आता जानकी म्हणते की शर्वरी वंश, आपल्या माणसाला कोणी सॉरी आणि थँक्यू म्हणतं आणि सॉरी म्हणण्याची वेळ आली तर ती आपली माणसं कुठे बरं. त्यामुळे तुम्ही अजिबात निश्चिंत राहा, काही काळजी करू नका, लवकरात लवकर टेस्ट करा आणि आनंदाची बातमी द्या, लवकर सगळ्यात अगोदर मला कळवायचं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना वहिनी नक्की आणि थँक्यू सुद्धा मला तू सपोर्ट केल्याबद्दल. तर जानकी म्हणते की बास आणि पुन्हा सॉरी म्हणू नका, काळजी घ्या, ऑल द बेस्ट. त्यानंतर आता इकडे देशमुख त्या माणसांच्या मागेच उभा असतो, त्यांच्यावर पाळत ठेवून ऋषिकेश गाडीतून येतो. देशमुखला विचारतो तो माणूस कोण आहे. तर समोर जे काही दोघे जण गप्पा करत असतात तर देशमुख त्यांच्याकडे बोट दाखवतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे तो तर सयाजीरावाचा माणूस आहे, त्यामुळे तो
इतक्या सहजासहजी बोलणार नाही. तेव्हा काय करायचं असं म्हटल्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की आपण एकदा बोलून बघूयात. तेव्हा आता जे दोघे जण ते गुंड गप्पा करता करता गाडीच्या आरशामधून बघतात की ऋषिकेश आला म्हणून. तेव्हा ते गाडीवर बसून जाणार तोच ऋषिकेश धावत येतो आणि त्याला पकडतो. ऋषिकेश त्याची गचंडी धरून त्याला खाली उतरवतो. तेव्हा आता तो माणूस इतका घाबरतो. अहो ऋषिकेश दादा, तुम्ही मला का पकडतात? मी काही केलं नाही. तेव्हा ऋषिकेश त्याला धमकावत विचारतो, तू जर काही केलं नाही मग मला बघून तू घाबरून पळतोस कशाला? मला खरं खरं सांग, आमच्या नानांना सयाजीरावाच्या सांगण्यावरून तूच किडनॅप केलं होतं. तुमच्यापैकी किडनॅप करणारं कोण होतं सांग मला, नाही तर मी तुझ्या कानामागे देईल, तुला चांगलं वाजवेल. तेव्हा आता तो माणूस घाबरतच म्हणतो की अहो ते होते, ते पळून गेला. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की मला त्याचं नाव सांग की तो कोण होतं. तेव्हा आता हा माणूस दुसरा घाबरत म्हणतो की त्याचं नाव संपत होतं. तेव्हा ऋषिकेश त्याला संपतचा फोन आणि त्याचा पत्ता मागतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही अहो मला माहिती नाही, त्याचा फोन सुद्धा बंद आहे. तेव्हा ऋषिकेश पुन्हा गचंडी धरतो आणि त्याला धमकावत विचारतो की असा कसा त्याचा फोन बंद असेल, तुला त्याचा पत्ता माहिती नाही म्हणून. तेव्हा तो म्हणतो की हो हे बघा, मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तेव्हा आता ऋषिकेश त्याला अगदी लोटत सोडून देतो आणि देशमुखला म्हणतो की काही झालं तरी आता आपल्याला तो संपत हाती लागायला हवा, तो सापडायला हवा. एकदा की तो संपत आपल्या हाती लागला तर तो बॉस कोण आहे हे आपल्याला नक्की कळेल आणि काही झालं तरी मात्र आपल्याला त्याला शोधून काढावे लागेल. त्यानंतर इकडे जानकी किचन मध्ये गुलाबदादांना आवाज देते आणि ते आंब्याची पेटरी आहे ना ती शर्वरी वंशला देण्यासाठी सांगते. आणि गुलाबदादा तुमच्यासाठी सुद्धा आहेत, आंबे नाहीत आमरस बर का. तुम्ही आणि सगुणा एकाच ताटात जेवतात ना, मग एकत्र खा. तेव्हा लगेच आता गुलाबदादा खूप लाजतात आणि पैसे वाचवण्यासाठी तुम्ही पायी जाऊ नका, रिक्षाने जा असं आता जानकी गुलाबदादांना सांगते आणि जानकी कामाला लागते. तोच ऐश्वर्या आता लगेच ऐश्वर्या हातामध्ये काहीतरी घेऊन आली होती आणि मनात म्हणते की जानकी तू माझ्या नवऱ्याला फसवून त्याला घरी बसवलं, आमरस खाण्याचं तू त्याला आमिष दाखवलं, त्यामुळे मी सुद्धा आता काय करते ते बघतच राहा. जानकीने जो काही आमरस बनवलेला आहे तर ते आमरसाचं ते भांडे घेते आणि जे काही आमरसाच्या भांड्यामध्ये ती काहीतरी आता बरंचसं पाणी घेते आणि त्यामध्ये तिने आणलेलं ते औषध त्यात ओतून देते. परंतु आता मात्र जे काही ती आता करत असते तर औषधाचे काही थेंब मात्र तेथे खाली सांडलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या अगदी पटपट करत असते आणि जेव्हा ती आता कापड घेते आणि ते फरशीवर जे काही सांडलेलं औषध आहे ते पुसत असते, परंतु आता ते काही व्यवस्थित पुसता येत नसतं कारण ती खूप काही पुसण्याचा प्रयत्न करते परंतु ते स्वच्छ काही व्यवस्थित होत नाही. आणि लगेच आता ती ते रसाचं भांड आहे तर ते घेऊन उभी राहते आणि खूप घाबरलेली असते. तिला घाम सुद्धा खूप येतो. तेवढ्यात जानकी येते. जानकीला बघून आणखीनच घाबरते. जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या काय झालं? अगं तू काय इतकी घाबरलीस? जशी मी तुझी चोरी पकडली अशी घाबरलीस तू? तेव्हा ऐश्वर्या ते आमरसाचं भांड घेऊन जात असते तर जानकी तिला थांबवते आणि आमरस तू बनवलंस का असं विचारते तर ऐश्वर्या हो म्हणते. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे वा, आणि तेवढ्यात सुमित्रा सुद्धा येते. सुमित्रा म्हणते की अरे वा, आमरस तयार सुद्धा झाला. आणि काय ग ऐश्वर्या, तू जेवणाची काही पानं घेतेस का वाढायला? तेव्हा ऐश्वर्या नाही करत असते तर सुमित्रा विचारते की अगं मग आमरसाचं हे पातेलं तू हातात का घेतलं आणि कुठे निघाली? तेव्हा आता ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं हे काही कळत नसतं. जानकी म्हणते की अगं आई तुला काहीतरी विचारतात, तू उत्तर दे ना. तेव्हा आता ऐश्वर्या घाबरतच म्हणते की आमच्या रूम मध्ये हे आमरस घेऊन चालले. तर सुमित्रा विचारते की अगं कशाला? ते सारंग आहे ना त्यांना जरा धीर धरवत नव्हता कारण केव्हापासून विचारतात की आमरस कधी होईल. तेव्हा त्यांना मी म्हटलं की मी पटकन जाते आणि किचनमधून तुमच्यासाठी आमरस लगेच घेऊन येते. तेवढ्यात जानकी आता बारकाईने बघते. जानकीला जो काही तेथे औषधात जे काही तिने टाकलेलं आहे तर त्याचे डाग मात्र तेथे फरशीवर दिसतात. जानकी बरोबर सगळं काही ओळखते की हिच्या तोंडावरून मला बरोबर ओळखते की हे खोटं बोलते. थांब आता हिला मी चांगलं सरळ करते. ऐश्वर्या जाणार तोच लगेच जानकी तिला थांबवते आणि विचारते की अगं आमरस तू केलास का तुझ्या हाताने? तेव्हा ऐश्वर्या हसून म्हणते की हो ना मीच केलेला आहे. तेव्हा सुमित्रा सुद्धा म्हणते की हो ना, मला तर माहितीच नव्हतं की इलाईच्या हाताने आमरस येतोय. आणि जानकी विचारते की काय ग, काय घातलंस तू आमरसामध्ये? तर ऐश्वर्या हसून म्हणते की आमरसात काय घालणार, आमरसच. जानकी हसून म्हणते की अगं काय ग, तू किती वेडी आहेस, तू आमरस कसा केला असं विचारतो आम्ही, त्यात दूध तू घातलंस का? तर ऐश्वर्या म्हणते की छे, अहो दूध वगैरे काही घातलेले नाही आणि ती पद्धत नाही ना, अहो ठणठणीत असे आंबे
आंब्याची चव लागायला पाहिजे आणि आमच्याकडे दूध वगैरे काही घालत नसतात। तेव्हा जानकी डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, तू तर तुझ्या नवऱ्यासाठी सारंग भाऊजीसाठी आमरस घेऊन चालली ना। ऐश्वर्या म्हणते की हो ना। जानकी म्हणते की अगं मग आमरसात दूध, जायफळ, वेलची वगैरे नसेल, साखर नसेल तर सारंग भाऊजी आमरस खायचा सोड, साधे हात सुद्धा ते नाही लावणार। सुमित्रा म्हणते की हो ना जानकी, बरं झालं तुला कळलं, नाहीतर दिवसभर सारंगने डोकं खाल्लं असतं। तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, तू तुझ्या नवऱ्यासाठी इतक्या प्रेमाने आमरस बनवलं आणि सारंग भाऊजी खाणार नाही, तुझा हिरमोड व्हायला नको। आणि हे बघ अगं, मी बनवलेला आहे, सारंग भाऊजींना आवडतो अगदी तसा, तो काही ऐश्वर्याने अगदी काहीतरी मिक्स करून ठेवलेला आहे, तर तो आमरस बनवलेला तर जानकी आता तिच्या हातात ती वाटी देते आणि हाच तू सारंग भाऊजींना घेऊन जा असं सांगते। हो मस्त, ते अगदी ताव मारून खातील, तुझ्या नवऱ्यावरचे इम्प्रेशन आणखीनच वाढेल। तेव्हा आता जानकी आणि सुमित्राने बरोबर ऐश्वर्याची नांगी ठेचली असते। ऐश्वर्याला काय बोलू याचं काही कळतच नसतं। तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी, अगं तुझ्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी अगदी लक्षात राहतात ग, म्हणून जानकीचं कौतुक करते। आणि जानकी, अगं ते कसे खाणार, त्यांना वाटी चमचे वगैरे दे ना। जानकी म्हणते की हो ना आई, विसरलेच होते। शेवटी ऐश्वर्या आता तेच आमरस घेऊन जाते। तेव्हा जानकी आणि सुमित्रा एकमेकींकडे बघून खूप हसतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जानकी आणि सुमित्राचा दुसरा प्लॅन सुरू होतो। तर सर्वजणी आता अवंतिका, ऐश्वर्या एकत्र येतात। तर आता सुमित्रा म्हणते की गुलाबदादा काही दिवस गावाला गेलेत, सगुना सुद्धा काही दिवस किचन मधील सर्व काही घरातील काम आपण वाटून घेऊया। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, मनात म्हणते की जर घरामध्ये टिकायचं असेल तर काही दिवस चांगुलपणाचं नाटक मला करावंच लागेल। ती गौरे थापायला तयार होते। तर जानकी बरोबर तिची आता जिरवते। अगदी त्या शेणाच्या वासाने ऐश्वर्याला उलट्या सुद्धा व्हायला सुरुवात होते। जानकी बरोबर तिला ती शेणाच्या गौऱ्यास थापायला लावते आणि म्हणते की याला शेण म्हणतात, आतापर्यंत तू माती खाल्लीस आणि आता थोडंसं शेण खा। तेव्हा गौऱ्या थपता थपता पूर्ण शेण ती हाताने चेहऱ्याला लावून घेत असते। जानकीला खूप असं हसायला येत असतं आणि म्हणते की ही तर फक्त सुरुवात आहे आणि हो, रणदिव्यांच्या घरात तुझं स्वागत आहे बरं का। तेव्हा ऐश्वर्याला आणखीन अगदी नाक आणि तोंडातून उलटी येते। तेव्हा जानकीला खूप हसायला येतं। मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।